सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. केवढं ऊन झाले बघा, 10:30 झालेत. दारात सडा मारून घेतलाय मी आज सकाळी सकाळी, कारण काय झालं खूप उकळलेलं होतं. मामांनी इकडे छान अशी तन्वीला सावली करून दिली, वरती चादर बांधली आणि तिथे बाज टाकली. तर आमच्या तन्वीच्या भाकरी बघा बरं, तुम्हाला आवडतात का? टाक तिला लांब, तिकडे बाजूला ठेव तिला. काय झालं, चपात्यानं 2 दिवस झालं बनवलेलं, त्याच्यामुळे खूप सारं वेड्यासारखं करणं चालू आहे. ही मांजर काय वेड्यासारखी करायला हिला सांगावंच लागत नाही. तर त्यांनी यांना भाकरी टाकते. सोन आमची निवांत झोपली आहे. गरम आहे तोपर्यंत पण दम निघत नाही. झोपशो ना तू, झोप. तर चुलीवर काय होतात आणि पीठ काणिकोळी बघा, ह्याच्यामध्ये ज्वारीमध्ये असल्यामुळे ना काळं पीठ आले आणि थोड्याशा भाकरी आमच्या तन्वीकडून करपल्यात. तर चला भाकरी बनवते मी. मामांना आत्याला तिकडे द्यायचे. थोडा भुईमुग आज राहिला आहे, होईल आज काढून. पेरू आणलेले आहेत, ह्यांनी कुठून आणलेत काय माहिती, कोणाच्या तर नांगराला गेल्यावर पेरू घेऊन आले असते. खूप झाले ते. तर पेरू खा ना, खूप पिकलेत. मला तर बिलकुल आवडत नाही पेरू. बघा भूक लागली. ससे भाऊ सोना झोपली आहे. मामाने आत्ताच एक पेंडक हे जाणलंय भुईमुगाच्या पाल्याचं, आणि गाईला घेऊन गेलेत. तर इकडे पिल्लू परवा झालंय, ते पिल्लू एकदम कोपऱ्यात बसले बिचारं. आई त्याची खूप वेडी आहे. ते कसं वाकून बघतंय मला, लगेच ओरडायला चालू करतं. हे पण बघा, लगेच चालू केलं ओरडायला. त्यांना काय केलं, आतमध्ये भुसकट टाकलं तन्वीनं आणि मामांनी. मी देवपूजा करत होते. तर पाणी कशा पितायत बघा. टाकलं तरी त्याची पिल्लाची आई सारखीच ओरडते. तिला धुवून काढायचं आहे, बरीचशीच कामं आहेत. थोडं सारवून काढावं लागणार आहे, कारण खूप उकळलेलं आहे. चला, चुलीला खूप जाळ लागला आहे, मला पटपट उरकावं लागणार आहे. तर माझी दाढ काय कमी येत नाही आहे. तर हे केलेली कॅप म्हणजे रूट कॅन केलेली दाढ, तिला खालून इन्फेक्शन झालं आहे, त्याच्यामुळे तिथे डॉक्टर बोललेत. आणि ती अशी हे झाली, कमकोत झाली आहे दाढ. तर डॉक्टर बोलले की ती दाढ सूज कमी झाली, आपण काढून टाकूयात. पण खूप सारी दाढ माझी दुखते, त्याच्यामुळे काही काम करण्यात असं हेच होत नाही आहे. तिकडे शेंगा अशा ह्याच्यावर कागदावर पसरून वाळत घातलेले आहेत. शेंगा भरायच्या, ज्वारी भरायची, चाळून गहू भरून ठेवायचे तन्वी, आणि सगळं भरून ठेवायचं. धान्य दुखणं तर सारखंच चालू आहे. तर तुम्हाला दाखवते. लाल नाही ना तो पेरू अजून, ते बघा पेरू कसा आहे छान, गावाकडचा ताजा झाडाचा आणलेला पेरू. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, करते स्वयंपाक. भेटूया पुढच्या छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या गावाकडचं वातावरण, गावाकडचं जीवन कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगत जा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलला म्हणजे आमच्या व्हिडिओला कमेंट करत जा. आम्ही आमच्या ह्याच्यातून म्हणजे कामातून वेळ काढून नक्की ह्याला रिप्लाय देतोय कमेंटला. तर चला, पेरू या खायला. नमस्कार मित्रांनो. तर आजी आजोबांसाठी मी जेवण घेऊन चाललेले, जेवण देऊन आले जिथे त्यांचं भुईमुगाचं उपटायचं काम चाललं आहे. पण आजोबांनी मला जातानाच सांगितलेलं की त्यांच्या गोळ्या घेऊन ये. पण झालं असं की त्यांनी ठेवलेलं एका बेडवर आणि मी शोधलं एका बेडवर, म्हणून मला सापडल्या नाहीत. तर मी जेवण देऊन आले आणि मग त्यांना विचारलं नेमकं कुठं आहेत. आता घेऊन चालली आहे मी गोळ्या. त्यांचं अंग दुखतं आहे, सारखंच अंग दुखतं, कामाने होतं असं, आणि ऊन पण वाढलं आहे, त्यामुळे सारखे हॉस्पिटलला जातात ते. काल एकदा गेलते आणि सोमवारी एकदा गेलते, म्हणून गोळ्या चालू असतात सारख्या आजोबांच्या. तर आता त्यांना जेवायचं आणि पटकन गोळ्या खायच्या आहेत. ऊन खूप झालं आहे बघा. या उन्हात बाहेर निघणं तर अशक्य आहे, आणि त्याच्यात हे लोक काम कसे करतात, खरंच म्हणजे अवघड या गोष्टी. पण रानातलं काम तर करावंच लागतं, नाही तर काय करणार ना. तर मी पटकन जाते, त्यांना गोळ्या देते आणि त्यांना जेवायला काय घेतलं आहे ते दाखवते. चला पटकन जाऊयात आपण. तर मी जेवण आली आहे. तर बघा जेवणात काय, इकडे आहे हिरवा हरभऱ्याची भाजी. इथे आजोबा बसलेत, इकडे कामाला आले आजी बसलेत, आणि इकडे आपल्या आजी बसल्यात. काल 2 होत्या आजी, तर आज त्या एक आलेल्या नाही आहेत, त्यांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं म्हणून. आज एकच आलेत आणि थोडाच होता म्हणून काय हे नाही. तर इकडे बघा भाकरी आहे
आणि ही जवसाची चटणी आहे. आणि जी हिरवीवाली आहे ती आहे आंब्याची चटणी, म्हणजे कैरीची चटणी. हे असं होतं आजचं जेवण. तर त्या आजीने आणलेला होता हिरवा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा होता. हिरव्या मिरचीचा ठेचा छान लागतो. कुणाकुणाला आवडतो कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्स वाचतो आणि तुम्हाला रिप्लाय पण देत असतो. छान वाटतं. खूप छान छान कमेंट्स करतात सगळेजणं. हे बघा इथे शेंगा आहेत काढलेल्या. आणि त्यांनी आणलेली वांग्याची भाजी आणि चपाती. मस्त असं तिघंजणं जेवायला बसलेत सावलीला. झाडाची छान सावली आहे. बसलेत तिघंजणं, आता जेवण करून परत कामाला लागते. तर तिथे होत्या गाई बांधलेल्या आणि त्या मस्त पाला खात आहेत. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.